Hello students, yesterday we have seen that is the triplet of the Pythagoras. Pythagoras triplet आपण मागच्या लेक्चरला पाहिलेले आहे. Today we are going to see one important theorem. One important theorem that is the similarity and right angle theorem. Similarity and right angle theorem. काय आहे बा theorem? In a right angle triangle, if altitude is drawn to the hypotenuse, then two triangles formed are similar to the original triangle and each other. म्हणजे काय पाहतो ती स्टेटमेंट वाचून दाखवते. काय आहे पहा, पेज नंबर 33 वरती काय आहे तर स्टेटमेंट आहे. तर इन राईट अँगल ट्रायंगल BD is altitude drawn on the hypotenuse. ही altitude hypotenuse वर ड्रॉन केले. Then triangle जे तयार होतात, then the two triangles formed. Those are similar to the original triangle. म्हणजे each triangle, then triangles are similar to the original triangle असा त्याचा अर्थ. म्हणजे तिघही आता तसे बघितलं 3 ट्रायंगल तयार होतात. ट्रायंगल ABC, ट्रायंगल ADB and triangle BDC. हे 3 triangles are similar to each other. असं लक्षात घ्या. कुठलाही राईट अँगल ट्रायंगल आपण जर घेतला आणि त्या अर्थ समजला का पहा, कुठलाही राईट अँगल ट्रायंगल घेतला आणि राईट अँगल पासून जर का हायपोटिनस वर जर परपेंडिक्युलर आपण टाकला, तर तो जो परपेंडिक्युलर जो आहे त्यामुळे होणार जे ट्रायंगल्स आहेत ते एकमेकाशी सिमिलर असतात. तिघ एकमेकाशी सिमिलर म्हणतोय, नॉट कॉन्ग्रुएंट वेगळं, सिमिलर म्हणतोय मी. काय म्हणतोय? सिमिलर. आता याच्यामध्ये गिव्हन काय तर इन ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC मध्ये अँगल बी काय आहे तुमच्याकडे? 90 डिग्री. बी इज 90 डिग्री अँड BD इज परपेंडिक्युलर ऑन AC. जे फिगर मध्ये दिसतं ते गिव्हन असतं, लक्षात घ्या. काय दिसतंय तुम्हाला? ट्रायंगल ABC मध्ये अँगल B 90 डिग्री आहे. BD इज परपेंडिक्युलर ऑन AC हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळं ADC याचा अर्थ काय? D इज बिटवीन A अँड C. D इज बिटवीन A अँड C. तर आपल्याला काय शो करायचं आहे? तर ट्रायंगल ADC सिमिलर टू ट्रायंगल ABC फर्स्ट, ट्रायंगल BDC similar triangle ABC second, and triangle ADC similar triangle BDC. हे असे 3 स्टेप्स तुम्हाला काय करायचे? प्रूव्ह करायचे. काही अवघड नाही. आता प्रूफ काय आहे? टू प्रूव्ह काय आहे पाहूया. टू प्रूव्ह झाल्यानंतर प्रूफ काय आहे पाहूया. प्रूफ. आता बघा, मला ही पहिला हे विचारात घेतो. इन ट्रायंगल एवढं पहिला हे प्रूव्ह करतो. In triangle ADB and triangle ABC. बघा लक्षात आहे. काय नाही अवघड. 2 ट्रायंगल हे पहिले घेतो. ADB and ABC. आता मला सांगा, हा राईट आहे 90, हा सुद्धा काय असतो? 90. दोघेही 90 असतात, लक्षात घ्या. ओके. तर अँगल ABC अँड अँगल ADB दोघेही कसे आहेत? 90 डिग्री आहेत का? म्हणून मी असं लिहितो, अँगल ADB कॉन्ग्रुएंट ट्रायंगल हा ABC. का? ईच 90 डिग्री, ईच 90 डिग्री, प्रत्येकी 90 अंश आहे. ईच 90 डिग्री. आता हे झाल्यानंतर मला सांगा, हा ट्रायंगल जेव्हा आपण रीड करतोय तेव्हा हा अँगल येतोय आणि हा ट्रायंगल जेव्हा रीड करतोय तेव्हाही हाच अँगल येतोय. म्हणजे तो कॉमन अँगल आहे की नाही? देअरफॉर अँगल कोणता? ए हा मध्ये घ्यायचा. BAD कॉन्ग्रुएंट अँगल BAC कॉमन अँगल. देअरफॉर झालं की, लक्षात घ्या, हा 90 आणि हा 90 इक्वल झाला ना कॉमन अँगल. त्यामुळे हे 2 ट्रायंगल ADB सिमिलर म्हणणार आहे ट्रायंगल
ABC ए टेस्ट का ही अँगलची वन पेअर दोन अँगलच्या पेअर झाल्या म्हणून ए टेस्ट. लक्षात आलं का? अँगलच्या दोन पेअर झाल्या म्हणजे ए टेस्ट झाली. समजलं का तुम्हाला? सांग, अँगलची ए टेस्ट झाली. हे झालं फर्स्ट. यातला आपण फर्स्ट म्हणूया, आपण काय म्हणूया? फर्स्ट म्हणूया. तर सेकंड साठी हे घेऊया. इन ट्रायंगल, सेकंड साठी इन ट्रायंगल BDC and ट्रायंगल ABC. समजलं का? पहा. आणि मग इथं पहा, आता आपण हे इथला पार्ट काय करूया, तिथं लिहूया. म्हणजे इथं स्टार्ट करूया सेकंड पार्ट. तुम्ही काय करा, याच्याच खाली द्या. ओके. इन ट्रायंगल काय BDC and ट्रायंगल ABC. आता बघा, ट्रायंगल मी बदलला. मग अशी हा आणि हा घेतला होता. आता काय करतो, हा आणि हा मोठा घेतो. मग या ट्रायंगल मध्ये हा ABC 90, हा BDC 90. म्हणजे मी काय म्हणते, अँगल BDC कॉन्ग्रुएंट अँगल ABC काय म्हणणार आहे त्याला मी, इच 90 डिग्री. मग सेमच स्टेप. फक्त अँगल मग हा बघितला 90. आता हा आणि हा घेतो तोच. आता अँगल ट्रायंगल BDC म्हणताना अँगल C येतोय आणि ABC म्हणताना सुद्धा अँगल C येतोय. म्हणजे अँगल C इज कॉमन. अँगल BCD कॉन्ग्रुएंट अँगल कोणता, BCA आधार तो सपोर्ट तोच, कॉमन अँगल. देयरफॉर ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC. टेस्ट ए टेस्ट. आता ह्या टेस्ट, ही जी टेस्ट घेतली आपण इक्वेशन 1 म्हणू, त्याला आपण इक्वेशन 2 म्हणू. फ्रॉम 1 and 2, इक्वेशन 1 कडे 2 कडे पहा काय दिसतंय तुम्हाला. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कडे तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येतंय काय दिसतंय तुम्हाला. तर दोन्हीच्या बघा की ADB ABCC सिमिलर आहे आणि BDC ABC सिमिलर आहे. फ्रॉम 1 and 2 काय म्हणणार, 1 and 2 हे ABCC आहे, हा BDC ABC आहे. म्हणजे हे दोघे एकमेकांना सिमिलर आहेत. देयरफॉर ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC बरोबर. हे प्रूव्ह झालं का? पहिली स्टेप इथं प्रूव्ह झाली, सेकंड स्टेप इथंच प्रूव्ह झाली, थर्ड स्टेप इथं प्रूव्ह झाली. ह्याला म्हणायचं ट्रायंगल. म्हणजे थोडक्यात काय, तिन्ही ट्रायंगल्स 1 2 3 ट्रायंगल्स सिमिलर टू इच अदर. समजलं का? पहा, हा तुमचा पहिला थेरम संपलेला आहे. सेकंड थेरम आपण आता स्टार्ट करणार आहोत. हॅलो स्टुडंट्स, वी हॅव सीन दॅट इज द थेरम बेस्ड ऑन द सिमिलरिटीज ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगलच्या सिमिलरिटीजवर आपण बेस्ड एक थेरम पाहिला जस्ट. आता दुसरा थेरम जो आहे तो पायथागोरस थेरम. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थेरम. आता जो पाहिला ना आपण सिमिलरिटी थेरम, त्याच्यावरच बेस्ड हा आहे. आताच्या थेरम मध्ये आपण काय पाहिलं, हा ट्रायंगल या ट्रायंगलला सिमिलर, हा ट्रायंगल या ट्रायंगलला सिमिलर, हा ट्रायंगल ह्या ट्रायंगल मोठ्या ट्रायंगलला सिमिलर. देयरफॉर 3 ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर. हे आपण आताच्या थेरमच्या मध्ये, आताच्या व्हिडिओमध्ये पाहिलं किंवा आताच्या लेक्चरमध्ये पाहिलं. आता मला सांगा, हा पायथागोरस काय सांगतो, इन राईट अँगल ट्रायंगल. स्टेटमेंट काय देतात, इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटिनस इज इक्वल टू द स्क्वेअर सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू सेट. म्हणजे स्क्वेअर ऑफ हायपोटिनस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू सेट. सम म्हणजे बेरीज. म्हणजे या हायपोटिनसचा स्क्वेअर हा या दोघांच्या स्क्वेअरच्या बेरजे इतका असतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. समजते का? पहा, आणि हे जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर त्याच्यासाठी फिगर काढली. पहा, तीच फिगर आहे ABC.
हा राईट अँगल आहे, बीडी हा त्याच्यावर परपेंडिक्युलर आहे. ओके. आणि मग इथं म्हटले पा इन अ ट्रायंगल ए गिवन काय, इन ट्रायंगल एबीसी बी इज अ राईट अँगल, म्हणजे अँगल एबीसी 90 डिग्री. काय प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह मध्ये येणार एसी स्क्वेअर इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर, हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. आणि कन्स्ट्रक्शन काय, ड्रॉ बीडी परपेंडिक्युलर एसी, बीडी वर परपेंडिक्युलर एसी, हे काय मागच्या आताच्याच झालेल्या क्वेश्चन मध्ये आहे, थेरम मध्ये आहे. आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, प्रूफ मगासारखं सेम येणार स्टेप्स. इन अ ट्रायंगल एडीबी, in a triangle ADB and triangle ABC. अँगल D म्हणजे हा ADB, अँगल ADB सेम काय ना अवघड, कॉन्ग्रुएंट अँगल ABC, अँगल ABC. आता जो झालेला जो थेरम आहे ते थेरमच्या स्टेप्स आहेत. इथे ईच 90 डिग्री. Angle A is common, means angle BAD congruent angle BAD congruent angle BAC, म्हणजे छोट्या अँगल ट्रायंगल मध्ये BAD आणि मोठ्या ट्रायंगल मध्ये BAC किंवा अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल A म्हटला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. कॉमन अँगल कॉमन अँगल. ओके. आता आपण देअरफॉर ट्रायंगल हेच घ्यायचे, ADB सिमिलर ट्रायंगल ABC. मग ए टेस्ट तेच आहे ना, त्याला सपोर्ट बाकी काही नाहीये, तेच आहे. आता मला सांगा याच्यामध्ये मी काय करतोय पा, फक्त मगाशी याच्यामध्ये नव्हतं, इथंच थांबत होतो आपण. आता काय करायचं, त्याच्या साइड्स रेशो मध्ये मांडायच्या. एडी डिवायडेड बाय फर्स्ट सेकंड डिवायडेड बाय फर्स्ट सेकंड, पहिल्या चॅप्टर मध्ये आपण पाहिलं. एडी डिवायडेड बाय एबी इक्वल टू डीबी डिवायडेड बाय बीसी इक्वल टू एबी डिवायडेड बाय एसी. साइड्स इन प्रपोर्शन. आता बघायचं कुणाचा न्यूमरेटर कुणाचा डिनॉमिनेटर सेम आहे तेवढंच घ्यायचं. याचा डिनॉमिनेटर याचा न्यूमरेटर सेम आहे याचा विचार करायचा नाही, ह्याची क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. एबी इंटू एबी एबी स्क्वेअर आणि ह्यांची मल्टिप्लिकेशन एबी इंटू एबी एबी स्क्वेअर इक्वल टू एडी इंटू एसी. इक्वेशन नंबर 1. समजलं का? पहा काही नाही अवघड नाही, कारण मगाच्याच त्या थेरम मधलाच पार्ट आहे, फक्त थोडासा पुढे आपण जातोय त्याला. ओके. आता काय करायचं बघा, हे दोन ट्रायंगल आहेत, हा ट्रायंगल आणि मोठा ट्रायंगल. अँड इन अ ट्रायंगल BDC and triangle ABC, ट्रायंगल ABC तेच घ्यायचं. अँगल आता हा अँगल घ्यायचा BDC, अँगल BDC कॉन्ग्रुएंट अँगल ABC. तेच आहे बघा, तेच आहे सेम. आणि अँगल सी कॉमन आहे बघा, ह्या ट्रायंगल मध्ये हा अँगल आहे आणि ह्या ट्रायंगल मध्ये सुद्धा हाच अँगल आहे, म्हणजे अँगल सी BCD, अँगल BCD कॉन्ग्रुएंट अँगल ACB म्हणला तरी चालेल, BCA म्हणला तरी चालेल. झालं पा. ह्याला मी काय म्हणणार, ईच 90 डिग्री, याला म्हणणार कॉमन अँगल. ओके. Therefore, हे दोन ट्रायंगल, ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC, दॅट इज A टेस्ट. या दोन्ही 4 स्टेप आपल्या वर झालेल्याच आहेत मगाच्या याच्यामध्ये. आता फक्त इथं साइड रेशो मध्ये मांडा, फक्त BDC म्हणजे कसं होणार, BD इथं मांडतो का. Therefore, BD डिवाइड AB इक्वल टू DC डिवाइड BC, DC डिवाइड BC इक्वल टू BC डिवाइड AC, BC डिवाइड AC. आता कुणाचा डिनॉमिनेटर कुणाचा न्यूमरेटर सेम आहे तेवढंच घ्यायचं. हे डिनॉमिनेटर न्यूमरेटर सेम आहे म्हणजे हे घ्यायचं नाही आपण, आणि याची क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची.
BC into BC square, DC into AC. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 + 2 करायचं. लक्षात आलं का बघा, हे दोन इक्वेशन समजले. मगाच्या थेरम मध्ये याच्यात फरक काय आहे? ह्या दोन स्टेप आणि ह्या दोन स्टेप सेपरेट वेगळ्या, नाही तर तोच थेरम पुन्हा रिपीट होतोय. लक्षात घ्या, दोन्ही थेरम सेमच आहेत, फक्त दोन दोन स्टेप वाढतात. इथून पुढे थोडं वाढते. इक्वेशन 1 + 2 करतो. 1 + 2 मीन्स AB स्क्वेअर LHS प्लस LHS प्लस BC स्क्वेअर, LHS प्लस LHS, RHS प्लस RHS, AD into AC plus AC plus AC plus DC into AC. काय केलं बघा, डावी बाजू LHS प्लस LHS केलं, RHS प्लस RHS केलं. आणि मग आता बघा ना, हे इक्वल टू याच्यात कॉमन काय दिसतोय? AC कॉमन दिसतोय. AC इंटू ब्रॅकेट AC कॉमन, AD प्लस DC इक्वल टू AC इंटू, बघा आता इथं बघा ना, ब्रॅकेट मध्ये काय? AD प्लस DC, AD प्लस DC म्हणजे काय होणार आहे? AC होणार. समजलं का बघा, हे AD प्लस DC म्हणजेच काय होणार? AC होणार. आणि AC इंटू AC AC स्क्वेअर, हे काय मिळालं? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर. बघा बरं, हे प्रूफ तुमचं आलं का? AC स्क्वेअर प्लस इक्वल टू, हे बघा, AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज प्रूव्ड. समजलं का? हा अतिशय महत्वाचा थेरम आहे. नेहमी विचारतात 3 मार्कसाठी. याला म्हणायचं पायथागोरस थेरम. समजला का? पहा, प्रॅक्टिस करा, नाही समजलं तर विचारा. आता याच फिगरवर आणखीन एक क्वेश्चन, आणखीन एक छोटासा क्वेश्चन असतो. आता हे जर थेरम संपलेला आहे. याच फिगरवर एक छोटासा क्वेश्चन विचारतात. तो क्वेश्चन असा असतो, जॉमेट्रिक मीनचा. काय असतो? जॉमेट्रिक मीन म्हणून एक क्वेश्चन असतो. फिगर हीच आहे. त्यात अँगल बी हा 90 डिग्री आहे, बरोबर आहे. BD परपॅन्डिक्युलर ऑन सेगमेंट AC वर BD हा परपॅन्डिक्युलर टाकलेला आहे, हेही बरोबर आहे. आणि मग याच्यामध्ये आपल्याला काय नको आहे ते काढून टाकतोय मी. पहा, एवढंच आपल्याला पाहिजे आहे. जे पाहिजे तेवढंच ठेवतो मी, बाकी काही नको आहे. ओके, हे बघ, तर मी जॉमेट्रिक मीन म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन असं म्हणणार आहे. जॉमेट्रिक मीन. मग आता बघा, BD हा AC वर काय आहे? तर परपॅन्डिक्युलर आहे. BD इज परपॅन्डिक्युलर ऑन AC. सो BD इज कॉल्ड जॉमेट्रिक मीन. सो BD ला काय म्हणते? ड्रॉ सेगमेंट BD perpendicular on segment AC. Therefore, BD is called geometric mean. Therefore, मग काय असतं? जॉमेट्रिक मीनचा स्क्वेअर, म्हणजे BD स्क्वेअर इक्वल टू AD इंटू DC. हे रिलेशन फक्त लक्षात ठेवायचं, याला प्रूफ काय नाही, काय नाही, फक्त रिलेशन लक्षात ठेवा. BD स्क्वेअर म्हणजे जो परपॅन्डिक्युलर असतो ना, त्याचा स्क्वेअर इक्वल टू ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स किंवा याच्यावर तुम्हाला काय विचारले जातील, तर काही क्वेश्चन्स विचारले जातील, ते आपण सॉल्व्ह करणार आहे. एक्झाम्पल्स विचारले जातील, ते आपल्याला सॉल्व्ह करावी लागतील. ओके, एवढं जर समजलं असेल तर आपण थोडंसं एक्सरसाइज और प्रॅक्टिस सेट 2.1 कडे जाऊ. ओके, प्रॅक्टिस सेट 2.1. ओके, काय हो, प्रॅक्टिस सेट 2.1. क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 2.1. ओके, क्वेश्चन 1. Identify with reason which of the following are Pythagoras triplet. With reason which of
ऑफ फॉलोइंग काय झाले बघा पायथागोरियन ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट फॉलोइंग पायथागोरियन ट्रिपलेट कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला तेच मी पुन्हा आज आणि रिपीट तो क्वेश्चन होते काल ट्रिपलेट मी शो करून दाखवलं आता इथं पहा इथं काय करायचं आपल्याला इथं तुम्हाला ट्रिपलेट आहे की नाही ते आयडेंटिफाय करायचं आहे ओके तर फर्स्ट क्वेश्चन काय तोच आहे क्वेश्चन तोच काही बदल नाही 3 4 5 3 4 5 कालचेच एक्झाम्पल्स आहेत झालेलाच क्वेश्चन आहे आणखी एकदा रिपीट म्हणून तुम्हाला सांगतोय पहा पहिल्यांदा काय करायचं इथं कालच्या सारखं त्याला a इक्वल टू 3 b इक्वल टू 4 c इक्वल टू 5 असं म्हणायचं आणि मग इथं काय करायचं तर इथं काय करणार तुम्ही बिगर साइड स्क्वेअर ऑफ बिगर साइड कोण आहे बिगर साइड याच्यात c काल तुम्ही तुम्हाला होमवर्क दिलं तर पहा c स्क्वेअर इक्वल टू 5 स्क्वेअर इक्वल टू 25 काल तुम्हाला हे एक्झाम्पल्स होमवर्क दिली होती तुम्ही केलीत का पहा नसतील तर हे आज इथं होत आहेत पहा 5 स्क्वेअर समजलं का पहा मग सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ स्मॉल अदर साइड्स सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग साइड म्हणा किंवा अदर साइड रिमेनिंग साइड्स इक्वल टू 3 स्क्वेअर म्हणजे कोण आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मीन्स 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर मीन्स 9 प्लस 16 मीन्स 25 इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 इक्वेशन 1 इक्वेशन 2 फ्रॉम 1 and 2 काय म्हणतो बघा फ्रॉम 1 and 2 काय सांगताय ते 25 25 सेम आलं सो c स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर देयरफॉर c स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे हे सेम आलं देयरफॉर काय म्हणा देयरफॉर 3 4 5 आर पायथागोरियन ट्रिपलेट आणि जर का तुम्ही सेम नाही आलं तर नो पायथागोरियन आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणायचं आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट कालचीच एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत आणि त्याच्यात आणखी थोडीशी दिलेली आहेत पहा ती एक्स्ट्रा एक्झाम्पल्स ते आपण घेऊया ओके इथं दिलेलं आहे 4 9 12 नेक्स्ट 4 9 12 A is 4 B is 9 C is 12 बिगर कोण आहे 12 स्क्वेअर ऑफ बिगर साइड c स्क्वेअर इक्वल टू 12 स्क्वेअर इक्वल टू 144 sum of squares of remaining sides is a square plus b square means 4 square plus 9 square 4 square is 16 9 square is 81 that is 97 सेम आलं का नाही therefore c square from 1 into c square is not equal to a square plus b square म्हणणार नाही म्हणून नॉट इक्वल टू म्हणणार लक्षात घ्या आणि therefore 4 9 12 4 9 12 आर नॉट इथं फक्त काय होणार नॉट पायथागोरियन ट्रिपलेट हे त्याचं आन्सर समजलं का सेकंड क्वेश्चन नंबर 2 ठीक आहे ते जर समजलं असेल तर थर्ड आहे 5 12 13 5 12 13 आता तुमच्या लक्षात आलं a is 5 b is 12 c is 13 लक्षात आलं असेल स्क्वेअर ऑफ बिगर टर्म that is 13 square that is 169 sum of squares of remaining sides that is a square plus b square that is 5 square and 12 square 5 square and 12 square okay 5 square and 12 square 5 square is 25
12 square is 144 and that is 169. बघा फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इक्वेशन 1 and 2 सेम आलं का आलं म्हणजे तुम्ही काय करणार फ्रॉम 1 and 2 इज इक्वल म्हणणार देअरफॉर काय तुमचे 5 12 and 13 आर पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणणार आहे. इथं नॉट येणार नाही समजते का म्हणजे कोण कोण 5 12 and 13 5 12 and 13 समजलं का पहा. थर्ड एक्झाम्पल झालंय. फोर्थ एक्झाम्पल काय पहा 24 70 74. फोर्थ एक्झाम्पल 24 70 and 74. A is 24, B is 70, C is 74, C is 74. आता केलं असंच करायचं. काय होईल सांगा C स्क्वेअर इक्वल टू नाही का काय अवघड आहे का सांगा वर काहीच नाही तुम्हाला स्क्वेअर्स करता यायला पाहिजे तर काहीची स्क्वेअर येत नाही तर सरळ काय करायचं 74 चा तर स्क्वेअर येत नाही तुम्हाला करायचं 74 into 74 हे पहा 74 into 74 करून बघायचं 4 4s are 16 4 7s are 28 plus 1 29 0 7 4s are 28 7 7 49 plus 2 51 6 7 17 झाले नाही 4 5 4 7 6 काय झालं 5 4 7 6 5 4 7 6 त्याचा आन्सर करून बघायचं नाही जर जमलं तर तेवढा वेळ असतो तुमच्याकडे भरपूर वेळ असतो त्याचा काही नाही. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आता ए स्क्वेअर काय तुमच्याकडे 24 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 70 ब्रॅकेट स्क्वेअर 24 मीन्स 576 हे तुमचा 4900 बघा 7 चा स्क्वेअर 49 दोन झिरो घ्यायचे 4 चा स्क्वेअर किती 7 चा स्क्वेअर किती 49 आणि दोन झिरो घ्यायचे आणि याची ऍडिशन केली 5 4 7 6 इक्वेशन 2 1 and 2 हे इक्वल बरोबर आहे आणि मग तुमचा 24 70 and 74 आर पायथागोरियन ट्रिपलेट हे तुमचं आन्सर तयार झालं. समजते का पहा हे जर समजलं असेल तर तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला एक दोन एक्झाम्पल्स देतो होमवर्कसाठी होमवर्क इथे देतो पहा एक आहे 10 24 27 ह्या मेथडने करायचं अँड फर्स्ट आहे सेकंड आहे 11 60 and 61 बहुतेक एकाला सॉल्व्ह करून दिले बघा एकदा नसेल तर मग आपण सॉल्व्ह राहिला पाठ आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके.